पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची एक म्हण आपल्याकडे तर आहेच बघा. आणि मग हाच खेळ भाजपा खेळतोय की काय? मित्र हो, नमस्कार. अजित पवार आणि शिंदे गट यांच्यातला वाद कमी व्हायची कसलीही चिन्ह दिसत नाहीत. उलट हा वाद वरचेवर भडकताना दिसत आहे, वाढताना दिसत आहे. बघा, या वादाचा रोज एक नवा, म्हणजे कारण नवं, भडका नवा, ठिणग्या नव्या असे प्रकार गेल्या काही महिन्यापासून आपल्याला दिसत आहेत. अजित पवार यांच्याकडून आपल्या गटाला पुरेसा निधी मिळत नाही, ही तर अजित पवार गटाची जुनीच तक्रार आहे. पण आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विभागाचा निधी वळवला गेला, त्यामुळं मंत्री संजय शिरसाट यांचा तीळपापड झाला. तीळपापड. खरं तर लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवणं हे सरकारसाठी महाग कठीण होऊन बसलेलं आहे. तसं पाहिलं तर ही योजना सरकारच्या तिजोरीला झेपणारी नव्हती, परवडणारी नव्हती. लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेव्हाच बघा विरोधकांनी हे सगळं सांगितलं होतं. पण एक वेळ मी काय म्हणतो, विरोधकाचं राहू द्या, अर्थतज्ञ देखील हेच सांगत होते, नाही परवडणार हे. पण महायुतीला निवडणूक जिंकणं कठीण असल्याचं दिसलं होतं आणि मग त्यांनी ही योजना आणली. नुसती आणली नाही तर सरकारच्या तिजोरीवर ती लादली. केवळ यांना सत्ता मिळावी एवढ्याच हेतून आता महायुती सत्तेत आली आहे, पण पैशाचा मेळ घालणं कठीण होऊन बसलेलं आहे. या योजनेचा खूप गाजावाजा झालेला होता, त्यामुळे इच्छा असूनही सरकारला ही योजना आता बंद करता येईना आणि या योजनेसाठी पैशाची तजवीजही होईना. या पैशाची सोय करण्यासाठी अर्थ विभागानं सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. साहजिकच लाडक्या बहिणींसाठी या विभागावर मोठा अन्याय करण्यात आला. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे हा सामाजिक न्याय विभाग आहे. आपल्या विभागाचा निधी अन्यत्र गेल्यामुळे शिरसाट खवळले, संतापले. कुठल्याही विभागाचा निधी असा अन्यत्र वळवता येत नाही, त्यात कपात सुद्धा करता येत नाही. अर्थ खात्याकडून मात्र जरा जास्त डोकं चालवलं जात आहे, असा संताप संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. या खात्याची गरजच नसेल तर हे खातंच बंद करून टाका, असं देखील संजय शिरसाट म्हणाले. शिवाय अर्थ खात्यामध्ये शकुनी महाभाग बसलेले आहेत असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर सुद्धा संताप व्यक्त केला. शिरसाट यांना वाटलं असेल की आपण त्रागा केल्यावर काय उपयोग होईल, काहीतरी परत निधी आपल्याला मिळेल किंवा, पण झालं उलटच. अजित पवार म्हणाले ते खातं बंद करायचं का चालू ठेवायचं त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. म्हणजे त्यांनी तर सरळ हात झटकून टाकले. शिंदे गटाचे मंत्री कितीही संतापलेले असले तरी अजित पवार यांनी त्याची काडी एवढी सुद्धा दखल आजवर घेतलेली नाही. बघा, शिरसाट यांच्या बाजूने कोणीतरी बोलेल अशी ही अपेक्षा होती. निदान एकनाथ शिंदे यांच्याकडून तरी हा मुद्दा रेटला जाईल असं वाटत होतं, पण तसं काही घडलं नाही. मुख्यमंत्री तरी काही तोडगा काढतील, मार्ग काढतील अशी अपेक्षा असावी, पण तसं सुद्धा घडलं नाही. उलट अजित पवारांच्या बाजूने मंत्री हसन मुश्रीफ उभे राहिले आणि त्यांनी शिरसाट यांनाच खडे बोल सुनावले. शिरसाट हे नव्यानं मंत्री झालेले आहेत. ज्यावेळी ही घटना घडली असं त्यांना वाटलं, त्याचवेळी त्यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करायला हवी होती. एका ज्येष्ठ नेत्याला अशा प्रकारची उपमा देणं योग्य नाही. अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहेत का? अजितदादांनी हे पैसे काय आपल्या घरी नेलेत का? शिरसाट यांनी विचार करून बोलायला हवं होतं. अशा भाषेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिरसाट यांचे कान उपटले. यातून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील तरी आणखीनच वाढली. लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे महायुतीतल्या दोन पक्षामध्ये पुन्हा एकदा भडका उडाला आणि आता ही आग किती भडकते हे पुढच्या काळात तर दिसेलच. पण बघा, यातली एक सर्वात मोठी आणि विशेष बाब अशी की महायुतीमध्ये असलेल्या या दोन पक्षामध्ये सतत संघर्ष होत आहे. वादाच्या ठिणग्या भडकत आहेत. संघर्ष, ठिणग्या, ठिकऱ्या हे रोज सुरू आहे. भारतीय जनता पक्ष मात्र साधी मध्यस्थीही करताना दिसत नाही. महायुतीतले दोन पक्ष भांडत आहेत आणि भाजपा मात्र लांबून त्यांची मजा पाहत आहे. भाजपा जाणीवपूर्वक या दोघातील भांडण पेटतं ठेवतंय की काय, असा देखील प्रश्न आता पडलेला आहे, चर्चेत आलेला आहे.
महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. शिवाय भाजपानेच या महायुतीची रचना केलेली आहे ना, त्यामुळं थोरल्या भावाची भूमिका भाजपाला घ्यायलाच हवी आहे, हवी होती, पण भाजप ते करीत नाही. भारतीय जनता पक्षाने तर एकनाथ शिंदे गटाला दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेलाच आहे. गेल्या 4 महिन्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा रोज होत असतात. दुसरीकडं अजित पवार आणि फडणवीस यांच्यातील जवळीक वाढत आहे. फार मोठी गोष्ट आहे, फार अर्थपूर्ण आहे. पण याच वेळी नेमकं शिंदे गट मात्र भाजपपासून दूर 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 जाताना दिसत आहे. भाजपाचं राजकारण कळणं एवढं सोपं नाही. त्यामुळं अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे गटावर नेम धरला जातोय का? पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची एक म्हण आपल्याकडे तर आहेच बघा. आणि मग हाच खेळ भाजपा खेळतोय की काय? आणि मग याचा शेवट नक्की काय होणार, कसा होणार? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.